मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदारांच्या निवडणूक कार्यालयाला रश्मी ठाकरेंची भेट। यशवंत किल्लेदार प्रभाग क्रमांक 192 मधून रिंगणामध्ये। उद्धव ठाकरे राज ठाकरेंची पहिली संयुक्त मुलाखत। मुंबई महापालिका निवडणुकीतली सगळ्यात मोठी मुलाखत। संजय राऊत आणि महेश मांजरेकर मुलाखत घेणार। ठाकरे बंधूंचा लालबाग परळमधील शाखा भेट दौरा संपताच शिवडी परिसरामध्ये शिवसेनेची पोस्टरबाजी। आमचं ठरलंय लालबाग परळची एकच शान धनुष्यबाण। लालबाग परळ कायम धनुष्यबाण सोबत जनतेचं प्रेम सामान्य माणसांवर राजपुत्रांवर नाही अशी आशयाची पोस्टरबाजी। पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 5 उमेदवारांवरती शिस्तभंगाची कारवाई। संयुक्त आघाडीमुळे बंडखोरी महागात पडली। घड्याळ चिन्हाच्या उमेदवारांना पाठिंबा। निवडणुकीच्या प्रचारासाठी रवींद्र चव्हाण आणि उदय सामंत छत्रपती संभाजीनगरमध्ये। यावेळी उदय सामंतांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन तर चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता मेळावा पार पडणार। जळगावातील शिवतीर्थ मैदानावरती सात्री गावातील सरपंचासह ग्रामस्थांचं आंदोलन। ग्रामस्थांनी भाजप कार्यालयावरती मोर्चा काढत गिरीश महाजनांची भेट घेतली। सात्री गावच्या पुनर्वसनासंदर्भात जुने सर्वेक्षण रद्द करून नव्यानं भूखंड देण्याची देखील मागणी। ठाकरे बंधूंच्या शाखा भेटीनंतर अमित ठाकरेंनी मुलुंड भांडूप विक्रोळी या विधानसभा मतदारसंघातील शाखांना भेटी दिल्या। अमित ठाकरेंनी शिवसेना ठाकरे पक्षासह मनसेच्या शाखांना देखील भेटी दिल्या। नागपूर पालिका निवडणुकीमध्ये यंदा 100हून अधिक अपक्ष उमेदवार रिंगणामध्ये। अनेक प्रभागामध्ये अपक्षांची संख्या जास्त असल्यानं मतविभाजन होण्याची दाट शक्यता। मुंबईतील मातोश्री परिसरामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी। बॅनरच्या माध्यमातून ठाकरेंना डिवचवण्याचा प्रयत्न तर बॅनरवरती कोस्टल रोड मेट्रोचेही फोटोज। ठाण्यातही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यपद्धतीवरून वादाच्या भोवऱ्यात। मनसेने केलेल्या आरोपांची निवडणूक आयोगानं दखल घेतली। कुलाब्यातील उमेदवारी अर्ज नाकारणावरून आयोगाकडून अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश।